In solid example, m square minus 4m plus 13 is equal to 0. So here a is equal to 1, b equal to minus 14. ही चूक इथं चालणार नाही. c equal to. So first of all find out b square minus 4ac. b square means minus 14 चा square minus 4 into a into c. 14 चा स्क्वेअर किती येतो? 13 चा किती आहे मग? 196. 13 4 चा 52. 6 minus 2 4. 9 minus 5 4. आणि हे now x is equal to सांगा फॉर्म्युला. minus e plus minus root b square minus 4ac upon 2a. minus b minus 14 minus 40 plus minus root 144 upon 2 a किती आहे 1. हे मायनस मायनस प्लस. जर तुम्ही इथं हे मायनस प्रॉपर घेतलं नाही तर काय होतं, तर हाच प्रॉब्लेम येतो की इथं पूर्ण साइन चुकून जाते. इथं नाही फरक पडत पण इथं नक्की मात्र पडतो. सो मायनस मायनस प्लस 144 चं स्क्वेअर रूट सांगा बरं अपॉन मग x is equal to 14 plus 12 upon 2 or x is equal to 14 minus 12 upon 2. 26 upon 2. X is equal to 13. And here 14 minus 12 2 upon 2. आलं लक्षात. नेक्स्ट इथं कोणाला डाऊट? एनीबडी? नेक्स्ट एक्स स्क्वेअर सांगा क्वेश्चन प्लस वेदांत सांग बरं बेटा. a equal to a equal to 1, b equal to 10 आणि c equal to very good. So आता साहिल सांगेल b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत सांग. साहिल सांग b स्क्वेअर. इकडे b किती आहे? 10 चा मायनस 4 इंटू a किती आहे इंटू c किती आहे 2. 10 चा स्क्वेअर 4 2 चा 100 मायनस 8 हे इक्वेशन आली. b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 8. नाउ x इज इक्वल टू फॉर्म्युला माइनस b ची व्हॅल्यू 10 प्लस माइनस इन रूट 92 2 into a ची व्हॅल्यू. सो x is equal to minus 10 plus root 92. ऍक्च्युली प्लस मायनस घेतोय. आधी एक अजून स्टेप करायची नाही ना. तर 92 ला लिहिलंय मी 23 into 4 अपॉन 2 मायनस 10 प्लस मायनस हे जे रूट 4 आहे बघा इथे साईडला करून टाकतो. 23 इथं लिहूनच घेऊया. रूट 23 into रूट 4 is equal to root 4 किती येणार 2 root 23. So I am going to write down here 2 root 23 upon 2. 2 common करना है. 10 upon 2 minus 5 plus minus root
23 upon 2 to get minus 5 plus minus root 23. मग x ची व्हॅल्यू दोन कोणते येणार? x is equal to plus root 23, x is equal to आलं लक्षात? इझी आहे. ओके, हे बघा मग. नेक्स्ट थर्ड सांगा. मग a इक्वल टू सांग कोणाली? वेल b इक्वल टू -2, c इक्वल टू ओके. पुढे सांगा थोडं. मग b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर, बरोबर, मायनस 4 इंटू a च्या जागेवर ओतारी मॅडम c च्या जागेवर. ओके, व्हेरी गुड. -3. मग इकडे लक्षात घ्यायचं -2 चा स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, मायनसचा स्क्वेअर प्लस येतो. काय येतो? तर 2 चा वर्ग 2 चा स्क्वेअर 4. हे बघा, हे एक मायनस आहे ना. इथं बघा, मी लिहिताना कसं लिहितोय? 4 इंटू 1 इंटू या -3 ला कसं लिहितोय बघा, -1 इंटू 3. इतकं डिटेल सांगायची गरज नाही, आता मी नाव घेते, पण एकदा रिकॉल करून देतोय. तर काय होतं कीर्ती, हे 4 हे मायनस इंटू मायनस हे काय झालं प्लस. 4 1 जा 4, 4 3 जा 12. So the answer is 16. So b square minus 4ac is equal to how much? Therefore, now formula. सांगा. So what is b? हे मायनस हे इथलं आलं, हे मायनस इथलं आलं, आणि हे आलं -2, बरोबर. अगेन प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे? प्लस 16. कुठे मायनस? इथं मायनस आलं तर पुढचं सोडवलं जात नाही. याला म्हटलं जातं डिस्क्रिमिनंट. ते नेक्स्ट एक्सरसाइजला येतो. हे जर मायनस आलं तर तुम्हाला पुढची व्हॅल्यू सोडवता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अपॉन 2 इंटू a काय आहे? 1. मायनस इंटू -1 इंटू -2 म्हणजे काय आलं? मायनस मायनस प्लस. आणि हे रूट 16 चं किती येणार? 4 अपॉन 2. इथून दोघं कडून मी 2 कॉमन काढलंय. काय कॉमन काढलंय? 2. तर 2 कॉमन काढल्यामुळे हे 2 बाहेर आले. 1 प्लस मायनस 2 अपॉन 2 टू 8 म्हणजे काय आलं? 1 प्लस मायनस 2 हे आली x ची व्हॅल्यू. मग x काय येणार? 1 प्लस 2 और 1 x इज इक्वल टू 1 मायनस 2. 1 प्लस 2 3 म्हणजे x किती आलं? 3. आणि 1 मायनस 2 म्हणजे x किती आलं? -1. आलं लक्षात? चला लिहून घ्या.